भारतीय सैन्यानं जशी धूळ चालली पाकिस्तानी सैन्याला, तशी भारतीय संघानेही एशिया कपमध्ये पाकिस्तानी संघाला धूळ चालली. तुम्ही फार चुकीचं बोलताय. पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे. धूळ चारणं, जिंकणं, जिंकल्यावरती पापक्षालन होणं. का काल पाकिस्तान बरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतं, आम्ही तर काय पाहिलं नाही अजून. त्याच्यामुळे काय 25-26 आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का? काय काय भरपाई काय झाली? मुळात मुद्दा पाकिस्तान बरोबर न खेळण्याचा, पाकिस्तान बरोबर हरण्या जिंकण्याचा नाही या क्रिकेटच्या मैदानावर. कोणी जर असं म्हणत असेल तो मूर्खपणा आहे. कसले पाकिस्तान बरोबर मैदानात खेळताय आणि जिंकल्यावरती पाकिस्तानला घुसून मारलंय म्हणताय? पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माघार घेतली. याच्यावर प्रश्न विचारा. बलुचिस्तान वगैरे 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 अगदी इस्लामाबादपर्यंत जाणार होते ना, कंबरडं मोडणार होते. क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे. मी काल म्हटलं 1.5 लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला. कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते. कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी मिळाले. तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, IMF कडून कर्ज मिळू नये, एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का? तर हा जो पैसा आहे, हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्ज रूपाने, तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध. ही कोणाची भूमिका होती? ही भारताची भूमिका आहे, ही मोदींची भूमिका आहे. आणि त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत. मग हे पैसे कुठे जाणार आहेत? शिवाय 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅचवर, मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही 1000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले. तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय. याच्यावर बोला. पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही ते कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर. 26 महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय. लाजा वाटत नाही का तुम्हाला? खरं म्हणजे मीडियाने असे प्रश्नही विचारू नयेत अशा प्रकारचे.